स्वप्नीलजी आधार कार्ड तिकडे गेलेलं आहे, परफॉर्मन्स पण त्यांच्या टीमने आधी दिलेला आहे. आता तुमच्या फॅमिलीतून तुम्ही कुणाला उतरवणार आहात? आमच्या फॅमिलीमधनं आता येतील मदन बाण सतीश तारे आणि मदन मंजिरी सविताताई मालपेकर. माणसानं आयुष्यात सतत काही ना काहीतरी शिकत राहिलं पाहिजे, कारण तो आयुष्यभर विद्यार्थीच राहतो. तर अशीच एक सतरंगी विद्यार्थिनी आता इथे येते, जी भेटते एका अतरंगी मास्तरांना. बघूया दोघांच्या कॉम्बिनेशन मधून कॉमेडीचे कुठले रंग आज होळीच्या निमित्तानं उधळले जाणार. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात अतरंगी फॅमिली मधून सतीश तारे आणि सविताताई मालपेकर. पापा मामा गा रे रे गा 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 पापा मामा गा 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 रे 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 एसी बंद करा रे, थंडी वाजायला लागली. काय गाणं आहे? हिंदी सिनेमामध्ये सरगम टाकली म्हणजे काय शास्त्रीय संगीताची बैठक होते की काय? हा, कुठेही आपले काहीतरी बरं वाटते थोडस. आज माझ्याकडे विद्यार्थी येणार आहे, अजून कशी आली नाही बरं ती? आले 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 आली आली चुकी म्हणून चालले. बेगी बेगी गोष्ट नाही, सांगण्याचुकी गोष्ट नाही, सांगण्याचुकी कुणी गालावर मारली चिचकी मला लागली कुणाची, मला लागली कुणाची. बाई उचक्या लागत असतील तर पाणी बरोबर घेऊन हिंडत चला. काय आता भरत्या ठिकाणी जाता? हे काय? मी काय सेवा करू शकतो बरं आपली? इथं म्हातारे मास्तर कुठे राहत आहे? म्हातारे मास्तर इथं राहत नाही, इथे तारे मास्तर राहतात. फार तर मा तारे म्हणा, माननीय तारे. बोला. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नक सोडून जाऊ रंग महाल, नक सोडून जाऊ रंग महाल. बाई पापणीची पापणी बंद करा. इतर अवयव तुटले तर उगवतील, पापले पडले तर कुठून काढणार? हा नसेल उडत, नसेल उडत, नसेल उडत तर एक माणूस बसवा वरती. कोण आहात तुम्ही? मी संध्या सातारकर. वा. पण आमच्या एरियात समधी जण मला म्हणतात बिपाशा बासू. वय 4 सुनांच्या सासूच आहे आणि म्हणायचं बिपाशा बासू. काय आहे? माझ्याकडे काय काम काढलं? मस्त लांबूनच शक्य तुझे मार्क लक्षात ठेवा. गोंधळ नको. मास्तर बोला. मला गाणं शिकवा की. काय शिकवायचंय? गाणं. मुळात तो शब्द म्हणाला शिकाली. गाणं असा शब्द नाही येतो. शब्द असं विचित्र आहे. सारा काय बोलायचं, कसं शिकवायचं, काय करायला मार्ग हे पहा. गाणं जर शिकायचं असेल तर त्यासाठी 2-4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या अंगी बाणवल्या गेल्या पाहिजेत. त्या म्हणजे तुम्हाला गाणं शिकवायचं झालं तर सा लावावे लागतात. या बया. काय मास्तर? हो. काय स्टॅमिना आहे तुमचा? सा लावल्यावर तुम्ही काय गाणं म्हणताय? मी तरी एका बुसात कसली लावणी म्हणते. कसलं बूच काढताय तुम्ही? अडाणी गावचा आईस्क्रीमचा गोळा दे. काय बघा इथे सांगतो तुम्हाला. कुठून कुठून माणसं येतात शिकवा शिकवा म्हणायला. हे पहा, ही पेटी आहे. याला बटणं असतात, याला बटणं असतात. आणि पेटी वाजवताना पेटीवर बसावं लागतं. पेटीवर बसू नका. बोलण्यातला शास्त्रीय शब्द आहे. पेटीवर बसले तर माननीय तारे मास्तर असं येतो. तबल्यावर बसले की तबल्यावर बसायला जाऊ नका. सा लावायला लागतो. म्हणजे सा सा मंदर सप्तक, सा मध्य सप्तक, सा तारा सप्तक, हा हो 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 हो
प्रेमाची मशाल हाती आले मी असन भयान राती काजवा उड किरकिर किर रानात सुरात गाठी काजवा किरकिर किर रानात सुरात गाठी जीवाचा जीव लगनीला कुठे दिसला बाई कुठे गप्पा बसा नाही गप्पा बसा. या घरात आणि या क्लासमध्ये असं काही चालणार नाहीये समजलं. एक काम करा तुम्हाला पाठ असलेलं एखादं गीत आठवत असलेलं शाळेत शिकवणारं असं एखादं गीत मला जर सांगितले शब्द तर ते मी शब्द चालीत बांधतो आणि तुमच्याकडून ते गाऊन घेण्याचा प्रयत्न करतो. आठवतंय का काही? आठवलं. कामावर जायला गीत सांगताय ना? वा 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 तारे वा. सांगा. हा कामावर जायला. कामावर जायला लिहिलं. हो लिहिलंय मनाच्या पटलावर लिहिलंय मी शब्द. लिहा तुम्ही वाचा. उशीर झायला. झाला असा शब्द आहे का? उशीर झायला. झायला तर झायला आपल्या बापाचं काय जाते लिहायला. लिहिलं पुढे पुढे सांगा. बघितो रिक्षावाला. बघितो करेक्ट बघितोच पाहिजे. बोलशील पुन्हा बघितोच पाहिजे. बघितो रिक्षावाला. लिवला. वाट माझी बघितो रिक्षावाला. ध्रुव काय ध्रुपद झालं का? झालं ना? या बघा. बघा कशी वाटते चाल. कामावर जायला. कामावर जायला. कामावर जायला. कामावर जायला. उशीर हा झायला. उशीर हा झाला. उशीर हा झायला. घायला घायला घायला. उशीर हा झायला. फार झायल्यात अडकू नका पुढची ओळ आठवत नाही मग. कामावर जायला. उशीर हा जायला. वाट पाहतो हा रिक्षा वाईला. कामावर जायला. कामावर जायला. हो कामावर जायला. हे कामावर जायला. काय नाही आवडलं हे? मग काय तुम्हाला काय चाल होती काय? मग काय तुम्ही सांगा काय चालय ही सांगा. राजीव वाजीव. कामावर जायला. उशीर तुझ्या जायला. कर्माची पण. कामावर जायला. उशीर जायला. बघितो रिक्षावाला. अरे बाई फेकून मारी ना. काय अंत बघता का काय एखाद्या गुरुजीचा? अरे काय चाललंय काय हे काय अर्थ आहे तुमचं? अरे त्या सुरांचा या पट्ट्यांशी काही संबंध आहे का नाही? अरे काय गाणं आहे? कामावर जायला उशीर झाला आणि वाट बघतोय रिक्षावाला. अरे मेल्या रिक्षावाल्या आपला दिसला की बसला वाट बघायला आणि मग करतात संप हे लोक. आणि मग मोठ्या लोकांच्या वांड्या होऊन जातात ना. माझा स्वतःचा कार्यक्रम होता त्या दिवशी संप. रिक्षावाल्यांचा संप होता त्या दिवशी. अरे डोक्यावर हार्मोनियम काखेत तंबोरा मागा 2 डग्गे घेऊन चाललोय मी आपला. हाल पंचायत करून ठेवली. बरं गेलो वेळेत तिथं किती लोक विचारतात पंडितजी नाही आले. अरे म्हटलं मीच पंडितजी. ये मास्तूर अक्कल नाही बिलकुल तुम्हाला शास्त्रीय बैठक माहित नाहीये. मग तुम्हाला कोणी गाणं शिकवणार नाही. कोणी बैठकीच्या
जास्त बोलायचं काम नाही, नाही. नाही. अरे आपले बालगंधर्व हो, हो. ते आमच्या फडात यायचे होय, होय. आणि आम्हाला शाबासकी द्यायचे. होय, होय. अरे त्यांनी सुद्धा कधी दुजाभाव केला नाही तुमच्या या शास्त्रीय संगीतात आणि आमच्या लोकगीतांमध्ये. हो, हो, बरोबर. आणि तू कोण आला रा? शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत हे काही वेगळं नाही. अगदी. ह्या दोन्ही कलांनी हातात हात घालायचा तरच आपण कलावंत मंडळी जगणार आहोत, टिकणार आहोत आणि सिनेमा बी टिकणार आहे. वा भाई वा भाई वा. वाह 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 वाह, क्या बात है. स्वप्नील सर, तारे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलंय दॅट वाय आर यू वन ऑफ द फायनेस्ट टॅलेंट्स वी हॅव टुडे. काही न बोलता पंच, काही एका पॉइंट नंतर आम्ही सगळे नुसत्या पॉज वर पडत होतो माहिती ना. आणि सविताताई काय साथ दिलीस तू त्यांना, क्या बात आहे. याचा सगळा समारोप वगैरे होईल पण मला तुम्हाला ते 2 चेहरे द्यायचे आहेत कारण मला असं वाटतं की यू डिझर्व इट टुडे. आणि या सगळ्याचा समारोप करण्यासाठी लेट्स हॅव अ ब्लास्ट. काय मी जास्ती बोलणार, काही माझ्याकडे शब्दच नाहीये तुमच्या परफॉर्मन्सला कॉम्प्लिमेंट द्यायचे. त्यामुळे मी फक्त पुरणपोळी. नाही नाही आणि अर्धा 10:30 11. क्या बात है.